One eternity later. हॅलो, तर मी आलेली आहे द स्लाइस ऑफ इंडियामध्ये. इथं आपलं इंडियन फूड सगळं मिळून जातं आणि खूप बफे टाईप आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते इनसाइड कसं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते स्टार्टरमध्ये इथे काय काय आहे. तर इथे आहे पोटॅटो, ऑनियन भजी, दिस इज पनीर टिक्का. इथे आहे पनीर टिक्का आणि आहे पापड आणि हे असे इथे सगळ्या चटण्या ठेवलेल्या आहेत. चिली, मँगो आणि मी असं इथे सगळं घेतलेलं आहे. तर चला. टेस्ट छान होती, भजे पण छान होते आणि मिरची चटणी तर खूप छान होती. आणि हे हॉटेल आहे डार्बीला. तर हे असे फ्रूट्स पण ठेवलेले असतात इथे. जिलेबी, यात आहेत गुलाबजामुन. जेवढं तुम्हाला खायचं तो हलवा, जेवढं खायचं तेवढं तुम्ही खाऊ शकता. स्वीट्स आणि आता डोसा घेतला आहे मी. डोसा ऑर्डर केलेला आहे. तर गरम गरम डोसा करून देत आहेत. मी तुम्हाला दाखवते. आणि मग तुम्ही कितीही डोसे खाऊ शकता, जेवढे डोसे खायचे तेवढे. खोबर चटणी आहे, सांबर आहे, छोले आणि शिरा पण आहे. आणि इथं आहे मस्त अशी पाणीपुरी. त्यांनी छान इथं दहीवडा ठेवलेला आहे, शेवपुरी ठेवलेली आहे आणि पाणीपुरी ठेवलेला आहे. तर पाणी घ्यायचं आपण, पाणीपुरी. आणि इथं बफे असल्यामुळं सगळं स्वतःच घ्यायचं आहे. तर मी आता स्वतःच घेत आहे. पाणीपुरी घेत आहे. तर तुम्हाला जेवढं लागेल तुम्ही तेवढं घेऊ शकता. तर मी हे असं पाणीपुरी घेतलं आहे. एकदाच म्हटलं घेऊन जाते. आणि त्यामध्ये टाकायचं जर असेल तर तुम्ही हे चणे टाका, जर टाकायचं असेल तर थोडेसे. आणि मी आता पाणी घेते. तर हे असं पाणी घ्यायचं आणि थोडीशी मी दहीपुरी घेते. तर नाही का इंडियाचीच फिलिंग येते असं मस्त. मला पाणीपुरी खूप आवडलेली, कारण का पाणीपुरीचं पाणी खूपच टेस्ट होतं. नेहमीपेक्षा यावेळेस थोडं जास्त छान बनवलेलं होतं. तर इथं असं छान छोले भटुरे आलेले आहेत. पाणीपुरी, गुलाबजामुन. आता मी तुम्हाला भटोऱ्याची टेस्ट सांगते कशी आहे. मस्त दिसायला तर छान दिसतंय. तर खाल्ल्यानंतर सांगते. भटुरा छान आहे. भाजी थोडीशी गोड आहे. आपण इंडियन, आपल्याला स्पायसी खाऊन सवय आहे. पण इथे इंग्लिश लोक पण येतात, त्यामुळं त्यांनी थोडंसं त्यात स्वीट ॲड केलेलं आहे. पण इट्स ओके, छान आहे. आणि आता जात आहे मी मेन कोर्स घेण्यासाठी. पोट व्यवस्थित भरलेला आहे.
मनतृप्त छान खाणं झालेलं आहे. आणि आता तुम्हाला दाखवते मेन कोर्समध्ये काय काय आहे. तर हे राईस आहे, दाल राईस आहे, दाल तडका, दाल मखनी आणि दाल तडका. इथे आहे मशरूम जल फ्राय, आलू बीन्स, पंजाबी कढी, आणि पनीर, पनीर मटर पनीर, दिस इज नान. आणि ते नॉनव्हेज चिकन पुलाव, हे सगळे नॉनव्हेज आहेत. नॉनव्हेज मी खात नाही. चला मी पण आता थोडं राईस घेते. हे थोडंसं. मस्त असं आमचं डिनर झालेलं आहे आणि आता घरी जाणार आहे. तर छान आहे. जर UK मध्ये कोणी राहत असेल आणि नॉटिंगहॅम, शेफील्ड, परत लेस्टरच्या जवळ जर कोणी राहत असेल तर नक्की विजिट करा. तर आमचं सगळं जेवण सगळं झालेलं आहे आणि इथं बफे टाईप पर पर्सन 22 पाऊंड आहे. तर आमच्या तिघांचे 65 पाऊंड झालेले आहेत. सर्वेश, माझे आणि अनिलचे. रिव्हला घेतलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे हा बफे आणि सुट्टीचा दिवस मस्त गेलेला आहे.